जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीतील वाग्यज्ञ पूर्ण करून विश्वात्मक जे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे पसायदान मागते. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाची परंपरा असते. कुठलेही सत्कार्य असो, सत्कर्म असो, त्याची जेव्हा समाप्ती होते तेव्हा प्रत्येकाला प्रसाद मिळत असतो. ज्ञानोबाराय वाग्यज्ञ पूर्ण केल्यानंतर प्रसाद मिळण्याची वाट पाहत नाहीत, तर प्रसाद दान मागतात. त्याला पसाय दान असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जो जो विचार करू त्या पद्धतीचा विचार आणि मूळ ज्ञानेश्वरीमध्ये असणारा विचार याच्याशी कुठंतरी तफावत असल्याचं जाणवतं. तुम्ही आम्ही जे शास्त्रीय अभ्यास करतो, आपल्या प्रतिभेनं या काळातल्या ग्रंथाचं संशोधन करतो आणि त्याची तुलना जेव्हा ज्ञानेश्वरी बरोबर करतो त्यावेळेस ती विसंगती वाटते. तुमचे आणि आमच्या अभ्यासाचे ग्रंथ हे पंडितांनी लिहिलेले ग्रंथ असतात, बुद्धिमान लोकांनी लिहिलेले ग्रंथ असतात, तर्काने लिहिलेले ग्रंथ असतात. आणि ज्ञानोबारायांचं जे काव्य आहेत ते योगच प्रत्यक्षातून जन्माला आलेलं काव्य. योगच प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ असा आहे, योगापासून उत्पन्न झालेलं प्रत्यक्ष म्हणजे अनुभवातलं काव्य. तुमचं आमचं काव्य हे बुद्धीच्या आधारे असतं, तर्काच्या आधारे असतं. फार फार तर आपण त्याला संशोधन म्हणू शकू, पण संशोधन केलेल्या व्यक्तीचं अध्ययन आणि योगाने प्रत्यक्षात आलेल्या विषयांचा अनुभव यामध्ये खूप मोठा फरक असतो. ज्ञानेश्वरी जी लिहिली गेलेली आहे तर ज्ञानोबाईने आपल्या योग सामर्थ्याचा उपयोग करून, अलौकिक प्रतिभेचा उपयोग करून, शिवाय ममतेनं भरलेलं अंतःकरण, कारुण्यानं भरलेलं अंतःकरण याच्या संमिश्रणातून ज्ञानेश्वरीची उत्पत्ती ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये जन्माला आली. थोडासा वादाचा प्रश्न आहे. साहित्यातले लोक असं म्हणतात की ज्ञानेश्वरी जी लिहिली गेलेली आहेत ती केवळ काव्याकरता लिहिली गेलेली. वेदांताच्या लोकांची अशी संकल्पना आहे की वेदांताचे सिद्धांत सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी गीतेचा आश्रय केला. भक्तिशास्त्रीय लोकांची संकल्पना अशी आहे की ज्ञानोत्तर भक्ती नावाचा एक स्वतंत्र पदार्थ ज्ञानोबाराय मानतात, स्वतंत्र सिद्धांत मानतात. त्याच्या अभिव्यक्ती करण्याकरता, त्याची अभिव्यक्ती येण्याकरता ज्ञानेश्वरीचा या ठिकाणी अवलंब केला. तसं जर पाहिलं आपण ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाच्या विषयी तर आपल्या असं लक्षात येईल, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय 12व्या शतीमध्ये जन्माला आले. वारकरी संप्रदायाची मान्यता अशी आहे, युगे 28 विटेवरी उभा, पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवर उभा आहे. मग पुंडलिकापासून ते ज्ञानोबारायपर्यंत एकाही संताचा उल्लेख वारकरी संप्रदायामध्ये आढळत नाही. मूर्ती पांडुरंगाची पंढरपूरला उभी आहे असा उल्लेख आहे, पण त्या मूर्तीची उपासना करणारे भक्त यांचा उल्लेख कुठं आलेला नाही. म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबाराय जन्माला येतात तेव्हा वारकरी संप्रदायाचा सर्वार्थानं पाया भरला जातो, सिद्धांतानं पाया भरला जातो, ज्ञानानं पाया भरला जातो, भक्तीनं पाया भरला जातो. आणि ज्ञानोबारायांची एक स्वतंत्र विशेषता आहे. स्वतंत्र या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबारायांनी स्वतःचं साहित्य निर्माण केलं, ते कोणत्याही साहित्याला
अनुलक्षून केलेलं नाही. ज्ञानोबांनी सिद्धांत तयार केलेत कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करून, आणि मग आपल्याला जो योग्य वाटला तो मांडला, असं केलेलं नाही. त्यांना जे योग्य वाटलं ते केलं त्यांनी. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्ञानोबा अद्वैती आहेत का द्वैती आहेत याचा वाद प्रारंभ झालेला आहे. पण ज्ञानेश्वरीच्या ज्या गणपती रूपकामध्ये आपण पाहू त्यावेळेस असं आपल्या लक्षात येईल की द्वैत तेच निकुंभ, हत्तीच्या मस्तकावर असणारे जी दोन गंडस्थळं आहेत, एक अद्वैताचं आहेत आणि एक द्वैताचं आहेत. म्हणजे ज्ञानोबांच्या परिभाषेमध्ये द्वैतही तितकंच मोलाचं आहेत आणि अद्वैतही तितकंच मोलाचं. वादामध्ये पडलेले नाहीत. आणि याहीपेक्षा बुद्धिमान माणसं वादामध्ये पडतात, रसिक लोक जे असतात ते रस चाकत असतात. लक्षात ठेवा. रसिक हा विचार करत नाही यांनी आलाप कसा तयार केला. रसिक व्यक्तींना कानाला गोड लागलं तिथं तो दाद देत असतो. ज्ञानोबा रसिक अंतःकरणाचे, मातेचं अंतःकरण घेऊन जन्माला आलेले आहेत. आपल्या मुलाला कशा पद्धतीनं भरवायचे याचाच फक्त ज्ञानोबा विचार करतात. बुद्धिमान लोकांच्या प्रज्ञेला शांत करायचे हा विचार ज्ञानोबांच्या अंतःकरणामध्ये नाही. ज्याला स्वतःच्या बुद्धीची घमंड जिरवायची असेल त्याच्याकरता वेदादी शास्त्र उपलब्ध आहेत, कर्कश तर्काने भरलेले, बुद्धीची घमंड जिरवणारे. परंतु जिथं मातेचं अंतःकरण आहे, ज्या ठिकाणी आईला असं वाटतं की आपल्या पोराने खावं प्यावं सुखी व्हावं, ज्या ठिकाणी आईला असं वाटतं की आपल्या पोराने सजावं, तेव्हा ज्ञानोबाचं अंतःकरण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अभिव्यक्त होतं, प्रगट होतं. शास्त्रातली माणसं नियम चाकोरी याच्यामध्ये वावरणारी असतात. आणि ज्ञानोबा आपल्या मुलाला, जसं एखादी आई असते, कुपत्य जरी घडलं, एखादा दोष जरी आपल्या मुलामध्ये असला तरी मातेचं अंतःकरण असतं, फारसं लक्ष देत. कसं तरी तो सावरला गेला पाहिजेत, त्याच्या अंतःकरणातले दोष गेले पाहिजेत, ही त्या अंतःकरणाची भावना असते. या पासायदानामध्ये ज्या ओवीचं आपण चिंतन करणार आहोत त्या ओवीची पहिली विशेषता आहे. आम्ही माळकरी आहोत, भगवंताची भक्ती करणारे आहोत, ज्ञानोबासाठी जीव अर्पण करणारे आहोत. घरदार सोडून आमची वारकरी मंडळी ज्ञानोबाच्या चिंतनामध्ये मग्न आहेत. पण पासायदान लिहित असताना ज्ञानोबांना यांची आठवण झालेली नाही. जी लोक पारमार्थिक आहेत, ज्या लोकांनी मनापासून परमार्थ केलेला आहेत, या लोकांची ज्ञानोबाला आठवण झाली नाहीत. पहिली जी आठवण झाली ज्ञानोबाला या शब्दातून अभिव्यक्त होते, जे खळांची व्यंकटी सांड, जे सुधारलेले आहेत, जे माझ्या कुशीत आलेले आहेत, जे माझ्या पदराखाली आलेले आहेत, त्यांना तर मी सांभाळणारच आहे. पण माझ्यापासून जी लांब गेलेली खळ मंडळी आहेत, माझ्या ज्ञानापासून दुरावलेली जी मंडळी आहेत, ती आपल्या गुरुदेवाला प्रार्थना करतात की ती लांब गेलेली मंडळी, त्यांच्या वाकडेपणामुळे ती लांब गेलेली आहेत, तो वाकडेपणा जावं एवढीच फक्त मागणी ज्ञानोबांची. विशेषतः पहा कशी, खळाचा वाकडेपणा जावो, खळ नष्ट हो असं ज्ञानोबा म्हणत नाही. आणि याहीपेक्षा तुम्हाला विशेषतः सांगतो, एक दुष्ट असतात समाजामध्ये, एक नास्तिक असतात आणि एक आस्तिक असतात. ज्ञानोबाने खळ शब्दाच्या ऐवजी जर दुष्ट शब्द वापरला असता तर काय बिघडलं असतं, नास्तिक शब्द वापरला असता तर काय बिघडलं असतं. तर ज्ञानोबांची परिभाषा काही वेगळी. ज्ञानोबा म्हणतात दुष्ट त्याला म्हणावं जो अगोदर उपासना करतो, नंतर उपासनेतून जन्माला आलेलं जे पुण्य आहेत त्याचा दुरुपयोग करतो. हिरण्यकश्यपू, रावण, ह्या लोकांनी अगोदर तपश्चर्या केली आणि मग तपश्चर्येतून जन्माला आलेलं जे पुण्य आहे त्याचा गैरवापर केला, त्याला दुष्ट म्हणतात. नास्तिक कोणाला म्हणतात? अनेक व्याख्या आहेत नास्तिकाच्या. प्रामुख्याने एक व्याख्या फार प्रसिद्ध आहे, नास्तिको वेदनिंदक. वेदाला न म्हणणारा नास्तिक असतो, देवाला न म्हणणाराही नास्तिक असतो. वर्तमान काळामध्ये बरीचशी माणसं स्वतःला आस्तिक म्हणून घेण्यामध्ये दुःखी होतात, त्यांना खेद वाटतो. माझ्याकडे एक जणाला मला म्हणाला की महाराज आम्ही नास्तिक आहोत. मी म्हणलं दुर्भाग्य आहे तुझं. ज्ञानोबांच्या परिभाषेमध्ये तू नास्तिकामध्ये सुद्धा मोडत नाहीस. कारण नास्तिक म्हणजे कोण? ज्यांनी 12 दर्शनकाराचा अभ्यास केलेला आहे,
आणि वेदाचं खंडन केलेलं आहे तो नास्तिक. नास्तिक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. इथं 4थी पास व्हायला माणसाला अवघड व्हायला लागले, 10वी पास होता येत नाहीत, MA पास होणं अवघड आहे. यांना कोण नास्तिक म्हणायला लागले? पण नास्तिक कोण? ज्यांनी 12 दर्शनकाराचा अभ्यास केलेला आहे आणि 12 दर्शनकाराचा अभ्यास करून वेदाच्या मताचं खंडन केलेलं आहे तो नास्तिक. आणि या परिभाषेमध्ये या कलियुगातले लोक नक्कीच बसत नाहीत. आस्तिक कोणाला म्हणू? ज्ञानोबांची परिभाषा पहा. आपण लोक परमार्थ करत असताना दिसतो, पण ज्ञानोबांच्या भाषेमध्ये आपण आस्तिक सुद्धा नसतो. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर व्याख्या केली आस्तिक शब्दाची. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा आश्रम पांडवागा. शब्दप्रयोग ज्ञानोबांचे लक्षात घ्या. हे तिन्ही लोक पुरुषोत्तमाने भरलेले आहेत असं ज्याच्या मनाचा खरोखरचा धर्म आहे तया आस्तिकाचा, तो आस्तिक. आता मला सांगा, या व्याख्येमध्ये किती लोक भरतील? भजन करणारी माणसं टाळकरी एकमेकाजवळ उभे राहिले तरी एकमेकाच्या वैरत्वाने एकमेकाकडे पाहतात. हे त्रैलोक्यामध्ये पुरुषोत्तम नुसतं लांब आहे. भगवंताच्या दर्शनाला जाणारी माणसं एखादा जर पुढे गेला तर तो त्याला पुरुषोत्तम म्हणून पाहत नाही, वैरी म्हणून पाहतोय आजची परिस्थिती. म्हणून आस्तिक सुद्धा नाही येतात. म्हणून जी मागणी आहे ज्ञानोबांची, ती मागणी आस्तिक सुधरावेत म्हणून नाही, नास्तिक सुधरावेत म्हणून नाही, दुष्ट सुधरावेत म्हणून नाही, खळ. आणि या तिन्ही पेक्षा खळ भयंकर असतो. ही फार मोठी विशेषता आहे. खळ जो असतो या खळाची विशेषता अशी आहे, खळ त्याला म्हणतात की आपलं अस्तित्व जे आहे ते लपवतो आणि नाही तेपणा दाखवतो, नसलेलं दाखवतो. महाभारतातला एक दृष्टांत देतो, फार गोड दृष्टांत आहेत, म्हणजे खळ शब्दाची व्याख्या आपल्या लक्षात येईल. महाभारतामध्ये युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी संजयाला धृतराष्ट्र पाठवतो पांडवाकडे. थोडंसं नीट आहे का? संजयाला पाठवतो. काय म्हणून पाठवतो? धृतराष्ट्राने उभ्या आयुष्यामध्ये मोठमोठ्या तत्ववेत्याकडून तत्वज्ञान ऐकलेले. भाषा थोडी लक्षात घ्या, ऐकलेलं बोलतोय मी. तत्वज्ञान ऐकलेले आहेत. सनत कुमारासारखे, व्यासासारखे, विदुरासारखे संत महात्मे येऊन धृतराष्ट्राला तत्वज्ञान पाजून जातात. म्हणून धृतराष्ट्र हा ऐकण्यातला पक्का श्रोता आहे. आणि जे ऐकलेलं तत्वज्ञान आहे संताचं, त्याचा गैरउपयोग कसा करतो म्हणजे तुम्हाला खळपणा लक्षात येईल. तो संजयाला पांडवाकडे पाठवतो. संजय म्हणजे धृतराष्ट्राचा घोडे सांभाळणारा. दुसऱ्या दिवशी युद्ध प्रारंभ होणार असतं. आदल्या दिवशी 5 पांडव भगवान श्रीकृष्ण बसलेले. संजय त्या ठिकाणी जातो आणि सांगतो की धृतराष्ट्राने तुमच्याकरता निरोप पाठवलेला. निरोप सर्व ऐकण्याकरता उत्सुक होतात. आणि ज्यावेळेस सांगायला सुरुवात करतो संजय, हे धृतराष्ट्राने शिकवलेलं सांगायला सुरुवात करतो. शब्दप्रयोग नीट आहे का? संजय म्हणतो की पांडवांनो, तुम्ही धार्मिक आहात, तुमचं अंतःकरण स्वच्छ आहे, तुम्ही शुद्ध आहात. आमच्या मुलाला काही कळत नाहीत. आमचा दुर्योधन नालायक आहेत, आमचा दुर्योधन पापी आहेत, त्याला काही कळत नसेल, पण तुम्हाला तर कळतं ना. आमची मुलं बेईमान आहेत, पण तुम्ही तर चांगले आहेत. म्हणजे आमची मुलं धर्माने वागत नसतील, कौरव धर्माने वागत नसतील, पण तुम्ही पांडव आहात, यशवान आहात, धार्मिक आहात, धर्माने वागणार आहात. तुम्हाला हे युद्ध करणं शोभा देत नाहीत. आणि हे युद्ध जर तुम्ही केलं तर उद्या कोणाकरता तुम्ही या पृथ्वीचा भोग घेणार आहेत? 5 पांडवापैकी एकाला हे शब्द जाणवले, तो होता अर्जुन. लक्षात ठेवा, एकच होता अर्जुन. तो विचार करायला लागला या गोष्टीवर. आणि धृतराष्ट्राची ही नीती होती, तत्वज्ञानाने माणूस फोडावा, याला म्हणतात खळपणा. शब्दप्रयोग लक्षात ठेवा. केवळ नीतीनंच माणसं फोडली जातात असा आग्रह करू नका, तत्वज्ञानाने सुद्धा फोडली जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस एका बाजूला कौरवाचं सैन्य आहेत आणि एका बाजूला पांडवाचं सैन्य आहेत,
त्यावेळेस अर्जुनाची वाक्य आहेत की देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. गीतेचा उपयोग कोणा करतायत त्याच्याचं उत्तर आहे ज्याला धर्म कळत नाहीत आणि ज्याला अधर्म कळत नाहीत आणि मध्यावस्थेमध्ये जो उभा आहे त्याच्याकरता गीता आहे. अर्जुनाचा रथ मध्यभागी उभा करतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग तू ज्यावेळेस कौरवाकडे पाहतो त्याला ते चांगले दिसतात, पांडवाकडे पाहतो त्याला तेही चांगले दिसतात. मग त्याला असं वाटतं कौरव चांगले आहेत आणि पांडवही चांगले आहेत, आपणच वाईट आहोत. याला म्हणतात भेद, याला म्हणतात खळपणा. आणि मग तो जसं रात्रीत ऐकलं होतं संजयाचं प्रवचन, जसं तसं प्रवचन भगवंताच्या पुढं करायला सुरुवात करतो. कृष्णा यद्यपेती न पश्यंती लोभोपहत चेतसा. अरे लोभ आणि उपहत झालेले हे कौरव, त्यांना जरी त्यांचा लोभ कळत नसेल तरी आपण चांगले आहोत ना, आपल्याला कळतंय ना. मग आपल्यासारख्या माणसाने युद्ध करावं हे कुठला न्याय आहे. अहोबत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतून स्वजन मुद्यता. राज्याच्या लोभाने आम्ही आपल्या नातेवाईकांना मारायला तयार झालो. आणि हे वाक्य होते धृतराष्ट्राची. म्हणून चांगल्या चांगल्या गीता समजणाऱ्याला सुद्धा हे वाक्य कळत नाही कुठलेच वाक्य म्हणून. आणि शेवटचा श्लोक सांगतो तुम्हाला, फार गोड श्लोक आहे गीतेतला. यदि माम अप्रतिगारम अशस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्राः रणे हन्यु होतात मे क्षेमतरम भवेत. शब्दप्रयोग पहा. यदि माम अप्रतिगारम, मी या कौरवाला मारणार नाही. अप्रतिगारम अशस्त्रम, मी माझ्या हातातलं धनुष्य सोडून देतो. शस्त्रपानयः, आणि जे कौरव आहेत त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. आणि ते कौरव जर मला मारायला लागलेत तर मे क्षेमतरम भवेत. कल्याण करणारा कृष्ण अर्जुनाच्या रथावर बसलेला आहे, तो त्याच्याकडून कल्याणाची अपेक्षा करत नाही, कौरवाकडून कल्याणाची अपेक्षा करतो. केवढा मोठा भ्रम आहे हा. आणि हा भ्रम निर्माण केलाय धृतराष्ट्राने, म्हणजे तो खळ आहे. शब्दप्रयोग लक्षात ठेवा. म्हणून भगवान श्रीकृष्ण उत्तर देत असताना फार गोड उत्तर देतात. अर्जुना, तुझे मला सांगायला लागलाय हे तुझं तत्वज्ञान नाही, हे तुझ्या अंतःकरणातून जन्माला आलेलं तत्वज्ञान नाही. तू बोलतोस ते फार चांगला बोलतोस, तत्वज्ञानाला साजेसं बोलतोस. पुन्हा एकदा शब्दप्रयोग पहा. असोचान अनवसोचस्तम च प्रज्ञावादान भाससे. असोचान, ज्याच्याविषयी तू शोक करू नयेस त्याच्याविषयी शोक करतोस. च प्रज्ञावादान भाससे, पंडिताच्या गोष्टी करतोस. शब्दामध्ये व्यंग आहे, हे मोठ्या माणसाचं व्यंग आहे. प्रज्ञावादान भाससे, बुद्धिमंताच्या गोष्टी बोलतोस, म्हणजे बुद्धिमान असतास आणि मग बोलला असतास तर काय हरकत नाही. पण तू बुद्धिमान नाहीस, पण बुद्धिमानाच्या गोष्टी बोलतोस. वर्तमान काळामध्ये न शिकलेली माणसं सुद्धा शिकलेल्या लोकांची गोष्टी बोलायला लागतात. असं वाटतं प्रत्येकाला, न शिकता सुद्धा आपण विद्वान आहोत असं वाटतं. म्हणून माझा अनुभव असा आहे की न शिकलेली लोक जितकं शिकलेल्याचं आव आणतात तेवढी शिकलेली आणत नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे, न शिकलेल्या लोकांमध्येच आपण शिकलो आहोत याचा गैरसमज तयार होतो. माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो. विद्यार्थी अवस्थेमध्ये मी माझ्या गुरुकडे शिकत होतो. आमचे गुरु म्हणजे द्वादश दर्शन कानन पंचानन स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर, ज्यांना राष्ट्रपतीतर्फे 4 सुवर्ण पदक मिळालेले आहेत वाराणसी विद्यापीठामध्ये. त्यांच्याकडे मी न्यायशास्त्राचा अभ्यास करत होतो. एक दिवशी एक गुंड माणूस, नालायक माणूस, खळ माणूस आमच्या गुरु महाराजांना फसवण्याकरता आला. आता स्वामीचा स्वभाव, संत महात्म्याचा स्वभाव, गुरुचा स्वभाव, तो येऊन त्या ठिकाणी बसला आणि स्वामीजीला फसवण्याच्या तो प्रयत्नामध्ये होता. आणि माझी पाठाची वेळ झाली होती म्हणून मी उतरलो होतो. तर तो जो खळ होता तो इतका गोड बोलत होता की स्वामीजीला असं वाटायचं की बोलत राहून मी ऐकत राहू. मी हा प्रकार पाहिला की हा तो गुंड माणूस आहे, खळ आहे, यांनी जर स्वामीजीला फसवलं तर काय व्हायचं. आणि माझी अडचण अशी होती की मला गुरुलाही काही बोलता येत नव्हतं आणि गुरु पुढे त्या दुष्टालाही खळालाही काही बोलता येत नव्हतं. मी 1-2 मिनिटं वाट पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की जास्त वेळ सभ्यता जर पाळली आपण तर गुरुचं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.
म्हणून थोडीशी शब्दता आपण टाळू आणि त्या माणसाला बाहेर घालू. म्हणून त्या माणसाला सांगितलं की तू इथून उठून. माणूस उठला, त्या लक्षात आलं की आपल्याला यांनी ओळखलं. मी त्याला घालवण्याकरता गेटपर्यंत गेलो, आश्रमाच्या गेटच्या बाहेर घालवलं त्याला. गेटच्या बाहेर घालवल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये एक संतोष होता की मी माझ्या गुरुवर आलेलं संकट टाळलं. विनाकारण असं वाटतं कधी कधी. थोड्या वेळामध्ये मी वर आलो. आमच्या गुरु महाराजांनी मला बोलून घेतलं. काय म्हणजे त्या माणसाला काय अक्कल असतो. म्हणलं बाबा, ती जी व्यक्ती होती ती फार दुष्ट व्यक्ती, खळ व्यक्ती होती आणि ती तुम्हाला फसवण्याकरता आलेली होती आणि तुम्ही अधिकाधिक त्याच्या बोलण्यामध्ये गुरफटत होतात, जात होतात. म्हणून मी हा प्रयत्न केला आणि मोठं नुकसान झालं असतं, त्याने तुम्हाला फसवलं असतं. स्वामीजीने आम्हाला असं खमंग उत्तर दिलं की मी पुन्हा आयुष्यात स्वामीजीला बोललोच नाही. स्वामीजी म्हणले, वेड्या, तुला जे कळतं ते मला कळत नाहीत, असं तुला का कळायला लागलं. म्हणजे शब्दाचा प्रयोग पहा आमच्या स्वामींचा कसा आहे. तुला जे समजतं की हा माणूस चुकीचा आहे, म्हणजे तुला जे समजतं ते मला समजत नाहीत, असं जर तू समजायला लागलात तर तुला शिकवणं बंद करावं लागेल. कारण की माझ्यापेक्षा जर तू हुशार असेल तर तुला शिकून काय फायदा आहे. शब्दांचा प्रयोग लक्षात घे. कळत नाही माणसाला काही वेळेस. भावना शुद्ध असतात पण कळत नाहीत. अर्जुनाची जी अवस्था आहे ती या पद्धतीची. अर्जुन काही तत्ववेत्ता नाहीत. अर्जुन काही शास्त्री पंडित नाही आहे. अर्जुन एक साधा भोळा भक्त आहे. भगवंतावर नितांत प्रेम केलेला भक्त आहेत. पण आपली भक्तिशास्त्राची मर्यादा सोडून तो ज्यावेळेस तत्वज्ञान अभ्यासायला लागतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये हे वाद निर्माण होतात आणि त्याच्यावर प्रहार आहेत भगवान श्रीकृष्णाच्या. प्रज्ञावादन भास असेल, पंडिताच्या गोष्टी बोलतोस. पण हे लक्षात ठेव, पंडित कोणाला म्हणतात? गता असून पंडिता हा नानुसोचन. पंडित लोक याच्याविषयी विचार करत नाही. अर्जुनच तू सोचती तस्मा न पंडिता. अर्जुन ज्या अर्थी विचार करतोय त्या अर्थी तो नक्की पंडित नाहीये. आणि पंडित नाहीये असं म्हणण्यात भगवंताचं व्यंग असं आहे की जे पंडित नाहीत ते मूर्ख आहेत. अर्जुनाला सरळ मूर्ख म्हणत नाहीत. हा भाव ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय अभिव्यक्त करतात. परी मूर्खपणे नसी न चिंताय वेते चिंतसी. त्याला म्हणतात भावार्थ दीपिका. म्हणजे आपल्याकडं आलेलं जे तत्वज्ञान आहे त्याचा आत्मोद्धाराकरता जो व्यक्ती प्रयत्न करत नाही, आत्मचिंतनाकरता जो व्यक्ती प्रयत्न करत नाही, पण तत्वज्ञानाच्या माध्यमातून भोगाकडे ज्याची प्रवृत्ती आहे त्याला खळ माणूस. हे लक्षात घेण्यासारखं. म्हणून धृतराष्ट्र जो आहे तो दुष्ट नाहीये, नास्तिक नाहीये. नास्तिक का म्हणता येत नाही? कृष्ण ज्यावेळेस हस्तिनापुरामध्ये येतात त्यावेळेस संपूर्ण हस्तिनापूर धृतराष्ट्र सजवतो. महाभारतात वर्णन आले. देवाला मानणारा प्राणी पण खळ आहेत आणि खळाची ही विशेषता आहे. हे मोठं लक्षात ठेवा. खळाची विशेषता आहे की खळ मानतो सर्वाला पण वापरतो स्वतः करता. खळ माणसाने रामाला जरी म्हणलं तर तो रामाकरता खळ रामाला मानत नाहीत. तो रामाचा उपयोग कामाकरता करून घेतो. आणि संत त्याला म्हणावं, काम जरी पुढे आले तरी कामाला रामरूप करण्याची ताकद असते संतांना. म्हणून हा खळ आणि खळाची विशेषता असते. सर्वसामान्य लोकांना खळ कळत नाही. आणि खळ जो आहे तो दिसायला भयंकर नसतो, तो दिसायला चांगला असतो. ही खळाची दुसरी विशेषता आहे. खळ सुशिक्षित असतो, खळ धनवानही असतो आणि जो खळ आहे तो शक्ती संपन्न असतो. पण त्याच्या अंतःकरणातला जो वाकडेपणा आहे तो दुसऱ्याला त्रास देण्याकरता तयार. सुभाषितामध्ये फार गोड वर्णन आलेले. विद्या विवादाय धनम मदाय शक्तीम परेशाम परपीडनाय. खल व्यक्तीकडे जर विद्या आली तर ती शिकवण्याच्या उपयोगाला येणार नाहीत, शिकलेल्या माणसाला अडवण्याच्या उपयोगाला येते. खल व्यक्तीकडे जर धन आलं तर धनाचा उपयोग अन्नक्षेत्राकरता करणार नाहीत, गरीब लोकांना औषधोपचार मिळावा म्हणून करणार नाहीत. तर जी श्रीमंत लोक आहेत त्यांना कोर्टात कसं खेचता येईल याच्याकरता त्याचा पैसा असतो. आणि अंग जर ताकद असली तर गोरगरिबांना त्रास देण्याकरता असते. शक्तीम परेशाम परपीडनाय. आणि ह्याच गोष्टी जर साधूकडे आल्या, फलस्य साधोर विपरीत मेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्या आली तर ती ज्ञानाकरता असते, धन आलं तर दानाकरता असतं आणि शक्ती असली तर रक्षण करण्याकरता असते. म्हणजे खळ म्हणजे
काही विशिष्ट प्रकार नाही. खळ एक अंतकरण वृत्तीचा गुणधर्म आहे. दुसऱ्याचं वर्चस्व सहन होत नाही, दुसऱ्याचा चांगुलपणा सहन होत नाही, दुसऱ्याची विद्वत्ता सहन होत नाही, दुसऱ्याची कीर्ती सहन होत नाही, दुसऱ्याचा देखणेपणा सहन होत नाही, दुसऱ्याची शांती ज्याला सहन होत नाही तो खळ. किती व्याख्या सांगायच्या खळाच्या. आणि ही माणसं पारमार्थिकही असू शकतात आणि संसारिकही असू शकतात. खळाला काही बंधन नाहीत. परमार्थ आणि संसार त्याच्या दृष्टिकोनातून समांतर आहे. तो परमार्थात आला तरी त्याची वृत्ती जात नाही आणि संसारामध्ये गेला तरी वृत्ती जात नाही. म्हणजे ही जी खळ माणसं आहेत ही दुसऱ्याला न सहन करणारी आहेत, द्वेषी माणसं असतात. हे ज्ञान आहे, त्यांच्याकडे धन आहे, पण याचा वापर स्वतःच्या शांती करता नसतो आणि दुसऱ्याच्या समाधानाकरता नसतो. खळाच्या बाबतीमध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे रामायणामध्ये. फार गोड उदाहरण आहे. सीतेचं स्वयंवर ज्यावेळेस रचण्यात आलं होतं त्यावेळेस जनकानं अशी प्रतिज्ञा केली होती, जो धनुष्य तोडेल त्याच्याबरोबर सीतेचा विवाह होईल. ठरलं. आता तुम्ही आम्ही जसे व्यावहारिक असतो तसे त्या काळातले राजे लोक होते. हा दृष्टांत गरीब लोकाचा नाही, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याच्याकडे भरपूर श्रीमंती आहेत, त्यांचे अंतःकरण इतके हलकट असू शकतात तर सामान्य माणसाची काय कथा असावी. म्हणून बोध म्हणून कथा सांगू. लक्षात ठेवा. 16 वर्षाची सीता आणि ज्या राजाला 3-3 बायका होत्या आणि 4-4 पोरं होती, अशांना सुद्धा लग्न करायची इच्छा झाली. कारण सीतेला भाऊ नव्हता. त्यांना असं वाटलं नुसतं धनुष्य तोडण्याच्या मोबदल्यात विश्वसुंदरी संघ जर लग्न होत असेल तर काय हरकत आहे. आणि मनुष्य म्हणला की सहसा नफ्याचा जास्त विचार करतो. म्हणून त्या काळामध्ये 4000 राजे लोक, मी माझ्या अंदाजाने सांगतो नक्की तेवढेच असतील असं नाही, पण आपण गणिता करता धरू, 4000 राजे लोक जनकपुरीमध्ये जमा झाले. आणि धनुष्य तोडण्याच्या मोबदल्यामध्ये सीता मिळणार आहे म्हणल्यानंतर का नाही हो. संध्याकाळच्या वेळेस एक राजा दुसऱ्या राजाला बोलतो की कहो तुम्हाला तर 2-4 पोरं आहेत, 2-3 बायका आहेत आणि पुन्हा या वयामध्ये तुम्ही लग्न करायला निघालेत. आता संसारातला कुठलाही माणूस खरं बोलण्याकरता घाबरतो. ते सांगले तसं नाही, आम्ही पाहायला आलो. विश्वसुंदरी कोणाच्या गळ्यामध्ये जाते हे पाहण्याकरता आला. त्या पाहण्याकरता भारतातून नेपाळमध्ये जायला कोण तयार आहे का. त्या काळातला प्रवास. दुसरा विचारतो आमचं तुम्हाला कारण सांगितलं पण तुम्ही काहीतरी, आमचं पण तुमच्यासारखंच आहे, आम्ही पण पाहण्याकरता चालू, आम्हाला 2-3 पोरं आहेत. म्हणजे दोघंही असत्य आहेत, दोघंही सत्य दडवत आहेत. याला दोघंही खळ आहेत. त्या नवऱ्याच्या भाषेमध्ये सत्य दडवत आहेत आणि असत्य प्रकट करतायत म्हणजे खळपण आहे. मग एक राजा प्रश्न विचारतो, समजा जमा झालेल्या राजे लोकांपैकी जर एखाद्या धनुष्य नाहीच तुटलं तर मग नाही म्हणे आपण मग प्रयत्न करायला काय हरकत आहे, ती बिचारी तशीच राहायची बिना लग्नाची. म्हणजे सोयीचं बोलतात, त्याला म्हणतात सोयीचं बोल. दुसऱ्या दिवशी 4000 राजे लोक एकत्रित जमा झाले. जनकाने प्रतिज्ञा केली. आता 4000 राजे लोक बसले एका लाईनीने, समोर धनुष्य आहे. ज्याचं नाव घेतलं त्याला एवढा उतावीळपणा तयार झाला, त्याला असं वाटलं की माझ्या अगोदर एखाद्या राजाने धनुष्य तोडू नये म्हणून जलद गतीने तो धनुष्याकडे जातो. विशेषतः मानवी स्वभावाची विशेषता लक्षात ठेवा. विश्वामित्रासारखे वैज्ञानिक ऋषी आणि जनकासारखे ब्रह्मज्ञानी ऋषी त्या सभेमध्ये बसले होते. नमस्कार करावं एवढी सुद्धा अक्कल त्या राजे लोकांकडे नव्हती. याला खळ म्हणतात. नमस्कार करावं, कारण की भगवान श्रीकृष्ण ज्या जनकाचं नाव आदरानं गीतेमध्ये घेतात तो जनक त्यावेळेस तिथं होते. आणि विश्वामित्रासारखे, आणि याहीपेक्षा सांगतो राम जिथं आहे त्याच्याकडे दृष्टी जात नाही. कामाने पछाडलेली लोक आहेत. धनुष्याकडे जातात, धनुष्याला पाहतात ते आकार प्रकार, अंतकरण धास्तावतो महाराज, धनुष्याच्या पाया पडतात. बरीचशी माणसं या कलियुगामध्ये अशी आहेत, देवाचं दर्शन घेत नाहीत, संताचं दर्शन घेत नाहीत, पण नको त्याचं दर्शन घेतात. ड्रायव्हर लोक मंदिरात जाणार नाहीत, पण ज्या ट्रकला आपण चालवतो त्याचं दर्शन घेतात. आपल्याला जो चालवतो परमात्मा त्याचं दर्शन घेणार नाही, त्याला 2 शिव्या देतील.
पण ज्याला आपण चालवतो त्याचे दर्शन घेतात. रिक्षावाले देवाला माळ घालणार नाहीत, ज्याला आपण चालवतो त्याला माळ घालते. मग ते काय तारणारे काय ऍक्सिडेंट होणारे होतातच, का की त्याच्या आपण ज्याला चालवतो तो काय आपलं रक्षण करणार आहे. म्हणून तुकोबाराचं फार सुंदर वाक्य, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. नमस्कार करायला पाहिजे. पण ती राजा कामाने पछाडलेला धनुष्याचं दर्शन घेतो. दर्शन घेत असताना त्याचा हात लागतो. त्याच्या असं लक्षात येतं की हे अवजड प्रकारे आपल्याला काही उचलला जाणार नाही. गणपतीला प्रार्थना करतो. आता सीतेचं लग्न म्हटल्यानंतर स्वर्गातले देव सुद्धा आले होते आणि त्या काळामध्ये गणपतीचं एकही मंदिर पृथ्वी तळावर नव्हतं. फार कमी लोक होते गणपतीचे शिष्य. त्यांनी गणपतीला प्रार्थना केली, बाप्पा एवढं मोठं धनुष्य आहे, माझ्याकडून काही उचललं जाणार नाही, माझ्या अंगामध्ये प्रवेश करा, मी धनुष्य तोडण्याकरता मदत करा. जर माझ्या हातून धनुष्य तोडलं तर मी माझ्या गावामध्ये माझ्या राजधानीमध्ये मी तुमचं मंदिर बांधतो. गणपतीला वाटलं बरं झालं एक राजा शिष्य मिळाला, आपलं मंदिर वगैरे बांधलं. गणपतीनं राजाच्या अंगामध्ये प्रवेश केला आणि जसं धनुष्य तोडण्याकरता तो हात लावणार, तिची बसलेली राजी होती ना 3999, त्या सर्वांनी गणपतीला प्रार्थना केली, बाप्पा एवढ्या लांबून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आणि जर धनुष्य याच्या हातून तुटलं तर मग आमचा येऊन काय फायदा. म्हणून आम्ही विनंती करतो की धनुष्य काहीतरी झालं तरी चालेल, पण याच्या हातून धनुष्य तुटता कामा. याला म्हणतात खळपणा. खळ म्हणजे गणपती धनुष्य तोडण्याकरता मदत करतोय, त्याला आडवा आलेला देव नाहीत, आडवी आलेली माणसं आहेत, याला म्हणतात खळपणा. गणपती सुद्धा लोकशाहीवादी होता. त्यांनी विचार केला, एक जर धनुष्य तोडलं तर एक मंदिर बांधलं आणि नाही जर धनुष्य तोडलं तर 3999 राजे म्हणतात की आम्ही मंदिर बांधू. मग एक मत बाद झालं तर बिघडलं कुठं. अंगातला गणपती बाहेर निघाला, हे मोकळं झालेलं खोकं धनुष्याबरोबर झोंबाझोंबी करायला लागलं. तास अर्धा तास झटलं, पुन्हा तसंच माघारी आलं. घामाघूम झालं, अपमान झाला, लोक हसायला लागले. हे जसं माघारी शिरलं आपल्याकडे, जाता जाता त्यांनी गणपतीला प्रार्थना केली, बाप्पा एवढी विनंती करूनही, एवढी प्रार्थना करूनही तू मला मदत केली नाही, तर नाही माझी तोडण्याची विनंती ऐकली तर एक विनंती ऐक. आणि याच्यावर आमचे गुरु महाराज सांगतात, या जगतामध्ये जर आपण विचार केला तर देव माणसाला आडवं येत नाही, माणसं माणसाला आडवी येतात. भारतीय शकुनशास्त्राप्रमाणे आपण चांगल्या कामाला जर निघालो आणि मांजर जर आडवी गेली तर लोक म्हणतात आपण शकून झाला. आमचे गुरु महाराज म्हणतात मांजर आडवी गेली तर काम होईल, पण माणूस आडवा गेला तर काम होणार नाहीत. आणि जीवनामध्ये कल्पना करा, मांजरं आडवी जात नाही, माणसं जातात. मांजरापेक्षा माणसं अशुभ आहेत. हा बसता बसता प्रार्थना करतो राजा की बाप्पा नाही धनुष्य तोडला माझ्या हातून तर काय हरकत नाहीत, पण कोणाच्याच हातून तुटू नयेत एवढी तरी विनंती आहे. त्याला म्हणतात खळपणा. काय कमी होती या राज्यामध्ये? ऐश्वर्य होतं, मुलं बाळ होती, राज्य संपदा होती, वैभव होतं. आणि एवढं सर्व वैभव असताना सुद्धा याच्या अंतकरणातला हा जो खळपणा आहे, वाकडेपणा आहे, जात नाहीत. तो आपल्याकडे पाहतो, दुसऱ्याचं सुख सहन होत नाहीत, दुसऱ्याची उत्क्रांती सहन होत नाहीत. आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, जेवढी चांगली लोक आहेत तेवढी जळाऊ वृत्तीची असतात. समाज ज्याला चांगलं म्हणतो ती जळाऊ वृत्तीची असतात. एक आमच्या संप्रदायातलं तुम्हाला उदाहरण देतो. आमचे परम पवित्र शांती स्वरूप नाथ महाराज, की ज्यांना आयुष्यात कधी राग येत नव्हता, आयुष्यात कधी राग येत नव्हता. मग पैठणमध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बुद्धिमंतांनी नाथ महाराजाला राग यावा याच्याकरता रोज बैठकी व्हायच्या. काय गरज होती काही करायची? रोज बैठक, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला, पण नाथ महाराजाला राग आला नाही. शेवटी ही बुद्धिमान मंडळी नाथ महाराजाला राग येत नाहीत याचा त्यांना राग यायला लागला. हे काही रागाचं कारण आहे का? नाथ महाराजांचा हा चांगला गुणधर्म आहे, तरी पण त्यांना असं वाटतं. आणि याही पेक्षा सांगतो, ही जर बुद्धिमान मंडळी जर रसातळाला उतरली तर कितपर्यंत उतरतील काही सांगता येणार नाही. शेवटी त्या बुद्धिमान माणसांच्या लक्षात आलं की आपल्याकडून नाथ महाराज राग येत नाहीत. एक यवन त्याला या बुद्धिमान मंडळीने धाडलं. अहो, एक एक प्रसंग संप्रदायातले पाहिले तर अंगावर काटा येण्यासारखे प्रसंग.
भानुदासाची कुळी नाथ महाराजांचा जन्म आहे ना, तो सूर्यवंशी कुळामध्ये स्नान करून नाथ महाराज बाहेर पडतायत. सूर्यासारखं तेज आहेत नाथ महाराजांच्या अंगावर. आणि हा यवन पान खाऊन त्यांच्या अंगावर पिचकारी मारतो. केवढं मोठं दुर्भाग्य असेल पा. सूर्यासारखं आपण कल्पना सुद्धा सहन करू शकत नाही. गोदावरीच्या गंगेचं स्नान करून बाहेर निघाले आणि अंगावर पिचकारी मारली. नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये कुठलीही दुर्भावना आणि कुठलाही राग आला नाही. याला संत म्हणतात. काही ठिकाणी 21 वेळा उल्लेख आहेत, काही ठिकाणी 51 वेळा उल्लेख आहे. जो असेल तो असेल. 21 वेळा पूर्ण झाल्यानंतर जो पान खाऊन यवन अंगावर थुंकत होता तो यवन नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि विनंती करतो की बाबा माझ्याकडून चुकलं. नाथ महाराजांचं अंतःकरण एवढं शांत होतं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सांगतात की बाबा चूक तुझी नाही आहे, तुला कोणीतरी पाठवलेला असेल. मस्तकावर हात ठेवला. नाथ महाराजांचा हात मस्तकावर पडला. केवढा मोठा भाग्यवान आहे महाराज. वर्णन आलेले आहेत. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्ती कला. पण एक लक्षात ठेवा, यवनाचा उद्धार झाला पण बुद्धिमान लोकांचा उद्धार झाला नाही. आणि ज्ञानोबरायांचा जो लक्ष्य आहे, 7 ध्येय आहेत, या ठिकाणी ही जी खळ मंडळी आहेत यांचा उद्धार होत नाही. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात ती चालणारी गोष्ट. ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो यांच्यातला वाकडेपणा जाओ. वाकडेपणा गेला. बरं शक्य आहेत की वाकडेपणा जाऊ शकतो, पण वाकडेपणा गेला म्हणजे अंतःकरणात चांगलं उगवेल असं नाही. सत्कर्मामध्ये प्रीती उत्पन्न झाली पाहिजे. सत्कर्म करणं वेगळं, भजन कीर्तन करणं वेगळं, यज्ञाधिक कर्म करणं वेगळं आणि याच्यामध्ये प्रेम असणं वेगळं. भगवंताचं नामचिंतन करणं वेगळं आणि भगवंतामध्ये प्रेम असणं वेगळं. अगदी प्रसिद्ध अभंग सांगतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. विठ्ठली आवडी, विठ्ठलामध्ये आवड केव्हा? बहुत सुकृताची जोडी. विठ्ठल म्हणणं सोपं आहे. अगदी हरिपाठाच्या भाषेत बोलतो. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. हरी बुद्धीने जपणारा प्राणी दुर्लभ आहेत, वाचेशी सुलभ रामकृष्ण. म्हणून सत्कर्म करणारी माणसं नाहीत, सत्कर्मामध्ये प्रीती पाहिजेत. आणि सत्कर्म म्हणतात नामचिंतनाला, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला, आध्यात्मिक अभ्यासाला सत्कर्म म्हणतात. हे करणं वेगळं आहे आणि याच्यामध्ये प्रीती असणं वेगळं आहे. आणि एखादा माणूस शंका घेऊ शकेल की याचा शेवटी फायदा काय? सत्कर्मामध्ये प्रीती. एकच फायदा सांगतो. परमार्थ जो करायचा आहे तो तरुणपणा करता करायचा नाही, मृत्यू करता परमार्थ करायचा आहे. जगद्गुरूंचे वाक्य पहा. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस. ज्यावेळेस इंद्रियातलं पाटव्य नष्ट होतं, मन धोका देतं, बुद्धीला विचार सुचत नाहीत, हृदयाला काही कळत नाही, अशी अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस आपल्याला एखादा पाठीराखा असावा. त्याच्याकरता हा परमार्थ आहे. आणि तो पाठीराखा म्हणजेच आपण आयुष्यभर केलेला परमार्थ, सत्कर्मी रती, सत्कर्मातलं प्रेम, तेच आपल्याला त्यावेळेस ताळत असतं. म्हातारपण कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, पण म्हातारपणामध्ये ज्यावेळेस तो एकांतामध्ये एका खुलीमध्ये पडतो, कुणी विचारत नाही. अहो तोच व्यक्ती जो म्हातारा झालेला आहे, तरुणपणामध्ये आला, रस्त्याने जर तो निघाला, काय मान असतो महाराज. आई बाप मान देतात, पत्नी मान देते, रस्त्याने चालणारे लोक मान देतात. कुठून गावातून आला, बाजारातून आला, लोक म्हणतात अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले. काय उत्साह असतो पहा. झोपत असताना जर थोडं पांघरून बाजूला सारलं तर आई वडील येऊन पांघरून बरोबर करतात. एवढा मान असतो. 5-5 वर्षाची कार्टी ज्यांना अण्णा कशाबरोबर खावं कळत नाही, ती सुद्धा म्हणतात अण्णा आले, अण्णा आले. पण ह्या अण्णाचं घरात अन्न जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत अण्णा आले, अण्णा आले. अण्णाचं अन्न ज्या दिवशी बंद होतं त्या दिवशी अण्णा अण्णाला महाग होतो. आणि तिचं आपल्याला गरज आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवून. भगवंताशिवाय कोण सोडणार नाही. म्हणून तुकोबारायना विचारा कशा करता परमार्थ आहेत. तुकोबाराय म्हणतात कशा करता परमार्थ? शेवटीचा आदिस गोड व्हावा. म्हणून जिथं म्हातारपण आहे, जिथं विचाराची संकोचितता आहेत, त्याच ठिकाणी आपल्याला जगायचंय. आणि असं जगायचंय. याहीपेक्षा तुम्हाला अजून मी वेगळं सांगतो. सत्कर्मामध्ये प्रीती असणारा जो व्यक्ती आहे, संत आहेत,
तो जसा जसा म्हातारा होत जातो, जसा जसा म्हातारा होत जातो तसं तसं त्याची चमक वाढत जाते. तुकोबारायांचं वाक्य, पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे. म्हणजे परमार्थातला व्यक्ती जसा जसा म्हातारा होतो तसा तसा तो चमकत जातो, आणि संसारातला व्यक्ती जसा जसा म्हातारा होतो तो चमकत नाही, त्याच्या चमका निघतात गुडघ्यातून पाठीतून. आयुष्यभर केलेलं पाप त्यावेळेस त्याला ते भोगायला येतं, लक्षात ठेवा. म्हणून कोणी कल्पना करत असं की पाप म्हणजे काय त्यावेळेस. आणि आमचे जेवढे संत आहेत तेवढ्यांचं वृद्धावस्था अगदी फुललेल्या फुलाप्रमाणे असते, उमललेल्या फुलाप्रमाणे असते. म्हणून एक सत्कर्मामध्ये जी आपल्याला प्रीती ठेवायची ती याच्याकरता प्रीती ठेवायची की जिथं सर्व लोक सोडून जातात, मुलं बाळं सोडून जातात, तिथं आपल्याला तारता आहे. सत्कर्मावरचं भाषण वेगळं आणि सत्कर्म सक्रिय असणं वेगळं, लक्षात ठेवा. म्हणून सत्कर्मामध्ये प्रेम असावं. कधी कधी काय होतं, माणसं सत्कर्मामध्ये प्रेम ठेवतात पण आम्ही सत्कर्मी आहोत म्हणून एक अहंकार तयार होतो, आणि त्या व्यक्तीचा अहंकार दुसऱ्याच्या द्वेषाला कारणीभूत होतो. म्हणून परमार्थ करणारी माणसं इतर जी माणसं आहेत त्या माणसाचा द्वेष करतात. ज्ञानोबा आहेत तिसऱ्या चरणातून ती मागणी मागतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. परस्परामध्ये प्रेम असावं ही विश्व प्रार्थना आहे. आज आम्हाला या प्रार्थनेचं मोल कळत नाही, आज या प्रार्थनेचा आम्हाला अधिकार कळत नाहीत. ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत पण आम्ही लोक ज्ञानोबरायांच्या विचाराच्या उंचीप्रमाणे जाऊ शकत नाहीत. भूता परस्परे या जगताकडे जर आज पाहिलं, मोठी मोठी बुद्धिमान लोक अण्वस्त्र तयार करतायत. युद्ध कशी करावी याच्यावर नीती आखली जाते, पण शांती आणि समाधान मिळेल याचा कधी प्रचार करत नाहीत. म्हणून ही प्रार्थना भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे विश्वव्यापक परमात्म्याची प्रार्थना आहे. पण ज्ञानोबरायांचं जे अंतकरण मी पहिल्यांदाच सांगितलं हे मातेचं अंतकरण आहे. खळांचा वाकडेपणा जावं म्हणजे मन चांगलं असावं, सत्कर्मी रती वाढो म्हणजे बुद्धी चांगली असावी, आणि हृदय चांगलं असावं. याच्याकरता भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्याचं हृदय चांगलं, ज्याची बुद्धी चांगली, ज्याचं मन चांगलं तोच या जगात संत असतो. म्हणून या संपूर्ण जगाने संत व्हावं अशी कामना करणारी जगाची आई, जगाची माऊली, विश्वाची माऊली हे ज्ञानोबाराय आहेत. आणि ते ज्ञानोबाराय आपल्या या ओवीतून सत्कर्मी रती वाढो अशी मागणी मागतात. हे आजचं चिंतन ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करतो आणि आपली सेवा संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी एणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलिती जे अर्णव
पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसा येणे बरे ज्ञानदेवा सुखिया झाला सुखिया झाला सुखिया